मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की कॉफी शॉपमध्ये स्वप्नाली विकासच्या टेबलजवळ जाते आणि त्याला विचारते, मी इथे बसू शकते का? विकास हो म्हणतो, पण स्वतः मात्र जायला लागतो. त्याचं हे असं वागणं पाहून स्वप्नालीला राग येतो आणि रागाच्या भरात ती त्याला खूप बोलते. स्वप्नालीचा राग त्याला अगदी अनपेक्षित असतो. तो तिला सॉरी म्हणतो आणि तिथून निघून जातो. तो गेल्यावर ती डोकं धरून खाली बसते. तेवढ्यात तिच्यासमोर कोणीतरी बसतंय असं तिला जाणवतं आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. आता पुढे तिच्यासमोर विकास येऊन बसला होता. विकासकडे पाहताच स्वप्नाली उठून जाऊ लागली. ते पाहून विकास म्हणाला, स्वप्नाली, मला नाही माहीत की तुला माझ्या वागण्याचं इतकं वाईट का वाटलं. कदाचित तुझं वय कमी असल्यामुळे तुला बाहेरच्या जगाचा सुद्धा अनुभव कमी आहे. त्यामुळे मी तुला एक सल्ला देतो. इथं ऑफिसमध्ये आपण सगळ्या गोष्टी इतक्या मनाला लावून घ्यायच्या नसतात आणि मी जे वागलो आणि वागतो ते पूर्णपणे प्रोफेशनल आहे. मी इथं येतो आणि माझं काम प्रामाणिकपणे करतो आणि तिथंच या ऑफिसच्या जगाशी माझा संबंध संपतो. मला वाटतंय मी पुरेसे स्पष्ट बोललोय. तू देखील समजून घेशील माझं म्हणणं. विकासचं बोलणं ऐकत ऐकत स्वप्नालीचा राग निवळत चालला होता. विकासचं बोलणं ऐकून स्वप्नाली म्हणाली, विकास सर, मला एकदम मान्य आहे की माझं वय कमी असल्यामुळे मला बाहेरच्या जगाचा अनुभव कमी आहे. पण जो काही माझा थोडासा अनुभव आहे त्या अनुभवावरून मी एवढं नक्की सांगू शकते की तुम्ही इथे जॉईन झाल्यापासून जसं स्वतःला सगळ्यांसमोर दाखवू पाहताय तसे तुम्ही नक्की नाही. आता तुम्ही असं का करताय हे मात्र मला माहित नाही आणि मी मघाशी जे वागले त्याबद्दल सॉरी. हे बोलून स्वप्नाली तिथून उठून तिच्या जागेवर येऊन बसली. स्वप्नाली जरी तिच्या जागेवर येऊन बसली असली तरी तिचं डोकं अजून शांत झालं नव्हतं. स्वप्नालीला अस्वस्थ पाहून मयुरी तिच्याजवळ आली आणि म्हणाली, स्वप्नाली, का ग, काय झालं? थोडी डिस्टर्ब वाटतेस? ते ऐकून स्वप्नाली म्हणाली, काही नाही ग, हे नवीन आलेले विकास सर जरा विचित्रच वागतात ना. अरे यार, तू अजून त्या खडूस एकलकोंड्याचा विचार करत आहेस? त्यांना इथं येऊन 2 दिवस झालेत, पण मला मात्र त्यांचा स्वभाव फारच एकलकोंडा आणि खडूस वाटला. मयुरीचं हे बोलणं ऐकून स्वप्नालीने थोड्या वेळापूर्वी कॅन्टीनमध्ये जे घडले ते मयुरीला सांगितले आणि ती पुढे म्हणाली, मयुरी, विकास सर आज माझ्याशी जे बोलले त्यावरून मला इतकंच जाणवलं की ते जरी सगळ्यांपासून बाजूला एकटे एकटे राहत असले तरी त्यांचा मूळ स्वभाव असा एकलकोंडा वाटत नाहीये. तसे असते तर ते परत माझ्याशी बोलायला आलेच नसते. हे सगळे ऐकून मयुरी हसत म्हणाली, ए बाई, तुला जरा जास्तच इंटरेस्ट आहे त्यांच्यात असं मला वाटायला लागलंय. जरा जपून हा. त्यांचं वय 36-37 असेल आणि काय माहित त्यांचं लग्न पण झालेलं असेल. तिचं बोलणं ऐकून स्वप्नाली चिडून तिला म्हणाली, मयुरी, तू तुझं काम कर आणि मी पण माझं काम करते. ती काम करायला तिच्या लॅपटॉपकडे वळली तेव्हा तिची नजर विकासकडे गेली. तो तिच्याकडेच पाहत होता. स्वप्नालीची आणि विकासची नजरानजर होताच विकासने त्याची नजर परत त्याच्या लॅपटॉपकडे वळवली. असेच 3 ते 4 महिने निघून गेले. विकास आणि स्वप्नाली रोज ऑफिसमध्ये एकमेकांच्या समोर येत असत, पण त्या दोघांमध्ये एक अदृश्य असा तणाव निर्माण झाला होता. त्या दोघांमध्ये फक्त कामाच्या निमित्ताने संभाषण होत असे. स्वप्नाली ही मुळातच हुशार आणि बोलकी असल्यामुळे ती तिच्या टीममधल्या इतर सर्व लोकांशी अतिशय मिळून मिसळून राहत असे आणि त्याच वेळी विकास मात्र स्वतःचे काम करत कोणाशीही जास्त न मिसळता एकटा एकटा राहत असे. त्याच्या अशा वागण्याने टीममधील बाकीच्या सर्वांनी
त्याला ऑफिसमधल्या सोशल लाईफमधून जवळपास वजाच केले होते. पण असे असले तरी विकास कामाशी संबंधित गोष्टींमध्ये मात्र टीममधील कोणालाही कसलीही मदत करायला कायम तत्पर होता. तसेच तो त्याच्या कामाशी संबंधित सर्व गोष्टींमध्ये अतिशय पारंगत असल्यामुळे टीममधील जवळपास सगळेच लोक विकासची कामाच्या निमित्ताने मदत घेत असत. पण जसे काम संपेल तसे विकास एकदम अलिप्त होत असे. याच 3-4 महिन्यात स्वप्नाली मात्र विकासचे अतिशय बारकाईने निरीक्षण करत होती आणि जसजसे दिवस पुढे जात होते तसतसे तिला विकासबद्दल एक प्रकारची आपुलकी निर्माण होत होती. पण या आधीच्या सर्व गोष्टींमुळे तिने विकाससोबत फक्त प्रोफेशनल संबंध ठेवले होते. एके दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर स्वप्नाली बसची वाट पाहत उभी होती. तेव्हाच तिथे विकास देखील आला. त्याने तिच्याकडे पाहताच एक स्माईल केली. पण स्वप्नालीने मात्र त्याच्याकडे पाहून देखील न पाहिल्यासारखं केलं आणि ती बसची वाट पाहू लागली. तेवढ्यात तिची बस आली आणि ती बसमध्ये चढली. विकास सुद्धा त्याच बसमध्ये चढला. बसमध्ये चढताच त्याने पाहिले स्वप्नाली एका सीटवर एकटीच बसली होती. ते पाहून तो तिच्याकडे गेला आणि तिला विचारले, स्वप्नाली, मी बसू शकतो का इथे? त्याच्याकडे पाहत स्वप्नालीने तिची बॅग उचलली आणि विकासला बसायला जागा दिली. विकास तिच्या शेजारी बसला. काही वेळ दोघेही शांत बसून होते. काही वेळाने विकास स्वप्नालीला म्हणाला, स्वप्नाली, मी मागच्या 2-3 महिन्यापासून जे वागतोय त्याबद्दल सॉरी, पण मी तसाच आहे. मला नाही आवडत असं लगेच अनोळखी माणसाशी बोलायला किंवा मैत्री करायला. त्याचे बोलणे ऐकून स्वप्नाली शांतपणे म्हणाली, इट्स ओके सर, तसंही आपण प्रोफेशनल वागलं पाहिजे, याचा आता मला अनुभव आला आहे. ते ऐकून विकास उदासपणे हसला आणि जागेवरून उठत म्हणाला, चला, माझा स्टॉप आला. विकास खाली उतरला आणि मग स्वप्नाली एकटीच बसून गेल्या 2-3 दिवसात जे घडलं त्याचा विचार करू लागली. आणि आता उतरताना विकासचं उदासपणे हसणं तिच्या लक्षात आलं आणि त्या उदास हसण्याने स्वप्नालीच्या मनातलं विकासबद्दलचं कुतूहल आणखीनच वाढत गेलं. इकडे बसमधून उतरून घरी चालत चाललेल्या विकासच्या मनात देखील विचारांचं मोहोळ उठलं होतं. तो त्याच्या मनाशीच बोलत होता, मी खरंच फार तुसड्यासारखं सगळ्यांची वागत आहे का? पण मी तरी काय सगळ्यांना सांगू? आधीचा विकास जसा होता तसा आता नाहीये. आधीच्या मन मिळावू सगळ्यांची हसत खेळत राहणाऱ्या विकासने काही धक्के असे पचवलेत की तो हसरा मन मिळावू विकास आता संपलाय. दुसऱ्या दिवशी स्वप्नाली नेहमीप्रमाणे ऑफिसला आली. तेव्हा विकास आधीपासूनच त्याच्या जागेवर बसून काम करत होता. विकासकडे पाहताच स्वप्नालीला कालचा सगळा प्रसंग आठवला. अतिशय उदासपणे हसून बसमधून उतरणारा विकास तिला आठवला आणि 4 महिन्यानंतर पहिल्यांदाच स्वप्नाली विकासजवळ जाऊन त्याला गुड मॉर्निंग असं म्हणाली. त्यावर विकासने चमकून वर पाहिले तर समोर पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये स्वप्नाली उभी होती. विकास तिच्याकडे पाहतच राहिला. ते पाहून स्वप्नाली हसून पुन्हा एकदा त्याला म्हणाली, विकास सर, गुड मॉर्निंग. तसा एकदम भानावर येत विकास देखील त्याला छानसा स्माईल देत गुड मॉर्निंग म्हणाला. स्वप्नाली छानसं हसत तिच्या जागेवर येऊन बसली आणि काम सुरू केलं. त्याच वेळी मयुरी तिच्याजवळ जात म्हणाली, काय मॅडम, आज सूर्य कुठल्या बाजूला उगवलाय की त्यामुळे त्या खडूस माणसाने चक्क हसत हसत तुला गुड मॉर्निंग म्हटलं? त्यावर स्वप्नाली म्हणाली, काय माहित यार. पण हे बोलत असतानाच स्वप्नालीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव उमटला होता आणि मयुरीने नेमका तोच भाव पकडला आणि तिच्याकडे डोळे मोठे करत विचारले, काय मॅडम, एकदम ब्लश करताय? जरा जपून हा, तुझी लक्षणं काही ठीक नाही वाटत मला. ते ऐकताच स्वप्नालीने हसत मयुरीकडे दुर्लक्ष केलं आणि ती तिच्या कामाकडे वळली. स्वप्नाली तिच्या कामात एकदम मग्न झाली होती. अचानक तिने मान वर करून समोर पाहिले तर विकास तिच्याकडेच पाहत होता. तिने अचानक पाहिल्यामुळे तो गडबडून गेला.
आणि त्याने पटकन मान लॅपटॉपकडे वळवली. त्याची झालेली गडबड पाहून स्वप्नाली स्वतःशीच हसली आणि तिने देखील लॅपटॉपकडे मोर्चा वळवला. पण आता मात्र तिचं कामातलं मन उडून गेलं होतं आणि तिच्या मनात विकासचा विचार सुरू झाला होता. विकास जरी 36-37 वर्षांचा असला तरी तो दिसायला अगदी देखणा होता. त्याचं व्यक्तिमत्व हे कोणालाही आकर्षित करून टाकणारं होतं. त्यातच भर म्हणून तो त्याच्या कामात अगदी परिपूर्ण देखील होता. असे सगळे विचार स्वप्नालीच्या मनात येत होते. तेव्हाच अजून एक विचार तिच्या मनात आला की इतके सगळे चांगले गुण आहेत तर मग विकास नक्कीच मॅरिड असला पाहिजे. कुणी सांगावं, त्याला मुलं देखील असतील. असा विचार मनात येताच स्वप्नालीचा चेहरा पडला. तिने विचार केला की आपल्या मनात जे चालू आहे ते कुणाला तरी सांगावं, म्हणजे आपल्याला दुसऱ्या बाजूचा विचार समजेल. स्वप्नाली मनाशी असा विचार करतच मागे वळली आणि मयुरीला म्हणाली, ऐक ना मयुरी, चल ना कॅन्टीनमध्ये, मला तुझ्याशी एक खूप महत्वाचं बोलायचं आहे. मयुरी आणि स्वप्नाली कॅन्टीनमध्ये पोहोचताच मयुरी स्वप्नालीला म्हणाली, बोला बाईसाहेब, इतकं काय महत्वाचं बोलायचं आहे? तेव्हा स्वप्नाली म्हणाली, सांगते, पण प्रॉमिस कर, हे फक्त आपल्या दोघीत राहील. ते ऐकताच मयुरी म्हणाली, स्वप्ने, तू मला आज ओळखतेस का? आपण कॉलेजपासून सोबत आहोत. मग थोडा विचार करून स्वप्नाली म्हणाली, अगं कसं सांगू तेच कळत नाहीये यार. मला ना विकास सर आवडायला लागलेत. माझ्या मनात सतत त्यांचे विचार येत असतात. काय करू तेच समजत नाहीये. स्वप्नालीचं बोलणं ऐकून मयुरी शांतपणे म्हणाली, अरे बाळा, तुला हे आत्ता जाणवलं असलं तरी मला मात्र हे गेल्या काही दिवसांपासून जाणवत आहे. पण तू नीट विचार केलास का या गोष्टीचा? म्हणजे त्यांचं वय 36-37 तरी असेल आणि तुझं वय 25. तेव्हा स्वप्नाली म्हणाली, वयाचं काय इतकं मोठं नाही ग मयुरी. तो विचार माझ्या मनात आला नाही तर माझ्या मनात दुसराच एक विचार येतोय सारखा, आणि त्याच विचारांची भीती वाटते. कसला विचार आणि भीती कसली वाटते? मयुरी म्हणाली. तेव्हा स्वप्नाली म्हणाली, अगं जर विकास सर मॅरिड असले तर मग कसं होईल? हे ऐकताच मात्र मयुरी हसू लागली आणि म्हणाली, अरे कॉलेज आणि इथं ऑफिसमध्ये जिच्या मागे मुलांची लाईन लागायची, ती मुलगी मात्र तिच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसाच्या प्रेमात पडलीये. खरं आहे देवा, प्रेम हे आंधळच असतं. तिला हसताना बघून मात्र स्वप्नाली जाम वैतागली आणि म्हणाली, काय यार तू पण माझी चेष्टा कर. मला वाटलं तू तरी मला समजून घेशील, मला मदत करशील, पण नाही, तू फक्त माझी मजा घे. असं बोलता बोलता स्वप्नालीच्या डोळ्यात पाणी तरळलं. ते पाहिल्यावर मात्र मयुरीला समजलं की स्वप्नाली खरंच विकासच्या प्रेमात पडली आहे. तिने विकासबाबत थोडा विचार केला आणि तिला देखील हे जाणवलं की विकास हा हुशार, दिसायला देखणा आणि समजूतदार असा माणूस आहे. त्याच्यात नावं ठेवण्यासारखा एकच गुण आहे, तो म्हणजे त्याचा एकलकोंडेपणा. तेव्हा स्वप्नाली विकासच्या प्रेमात पडली यात तिला आता काही विचित्र वाटलं नाही. पण स्वप्नालीच्या मनात विकासच्या लग्नाचा जो मुद्दा आला होता तोच एक मोठा प्रश्न होता. मयुरी स्वप्नालीला कॉलेजच्या दिवसापासून ओळखत होती. स्वप्नाली ही नुसती देखणी आणि हुशार मुलगी नाही, तर एक हळवी आणि भावनाशील मुलगी आहे. तसेच ती स्वप्नालीच्या कुटुंबाला देखील ओळखत होती. तेव्हा तिला हे माहीत होतं की जर स्वप्नालीने पूर्ण विचार करून कोणताही निर्णय घेतला तर तिचे आई-वडील हे नेहमी तिला सपोर्टच करत आले होते आणि विकासचं वय सोडलं तर त्याच्यात बोट ठेवायला कोणतीही जागा नव्हती. प्रश्न होता तो विकासच्या कुटुंबाचा. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ऑफिसमध्ये कोणालाच काही माहिती नव्हती. आता स्वप्नालीच्या आयुष्यात निर्माण झालेला हा गुंता सोडवण्यासाठी आपल्यालाच तिची मदत करायला लागेल. मयुरीला इतका वेळ विचार करताना पाहून स्वप्नालीने तिला हलवत विचारले, मयुरी काय झालं? काय विचार करतेस इतका? सांग ना, मी आता काय करू? तेव्हा मयुरी म्हणाली, हे बघ स्वप्नाली, विकास सरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही.
हाच आत्ताचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला जर समजले तर आपण पुढचा विचार करू शकतो. आणि ऑफिसमध्ये ते कुणाशीच मनमोकळेपणाने बोलत नाहीत, तेव्हा त्यांच्याबद्दल माहिती कशी काढायची ते कळत नाहीये. मयुरीचं हे बोलणं ऐकताच स्वप्नाली एकदम निराश झाली. तेव्हा तिच्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहत थोडा विचार करत मयुरी म्हणाली, एक मार्ग आहे. आपण HR डिपार्टमेंटमधून विकास सरांची माहिती काढू शकतो. जास्त काही नाही, फक्त विकास सरांचं लग्न झालं की नाही इतकं कळालं तरी आपलं मोठं काम होऊन जाईल. तिचं हे बोलणं ऐकताच स्वप्नाली म्हणाली, अगं पण त्यांची वैयक्तिक माहिती आपल्याला कोणी सांगणार नाही, किंवा जर कोणी सांगितलीच तरी ती कशासाठी हवी आहे विचारल्यावर आपण काय उत्तर देणार? तेव्हा मयुरी हसत उठली आणि म्हणाली, वो काम तुम मुझ पर छोड़ दो जाने मन. कोणालाही खरं न कळता विकास सरांची माहिती काढायचं काम माझ्याकडे लागलं. फक्त तू आता तरी थोडं हस आणि निवांत रहा. चल आता निघूया. एवढं बोलत त्या दोघी उठल्या आणि जागेवर येऊन बसल्या. पण स्वप्नालीचं मन काही कामात लागत नव्हतं. मित्रांनो, मयुरी विकास सरांची माहिती काढू शकेल का? आणि नक्की काय असेल? त्यांचं लग्न झालं असेल का नसेल? हे जाणून घेण्यासाठी माझा उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.